ठिकाणी मिटवायचा आहे। आमची शासनाला हात जोडून विनंती आहे, अरे ठाकरेच तुम्ही काय करायचं तर करा तिकडे, पण कमीत कमी आमच्या शिक्षकांची एक मागणी मान्य करा, एक मागणी मान्य करा। आज तुम्ही कोणाला काय देताय, काय पैशाची उधळपट्टी करताय, आम्हाला काही देणं गेलं नाही। आज लाडक्या बहिणीसाठी 3,000 कोटी रुपये दिले, 6,000 कोटी रुपये द्या, 36,000 कोटी दिले, 72,000 कोटी द्या, आम्हाला काही समजा या ठिकाणी काम करतोय। वाईट परिस्थिती आमची किंमत राहिली नाही, घरामध्ये त्याचा दवाखाना सुद्धा होत नाहीये, इतकी वाईट परिस्थिती आज आमच्यावर आली। म्हणून आज आम्हाला म्हणायचं की समाजामध्ये सगळ्यात जास्त काम करणारा कोणता घटक आहे, भ्रष्टाचार मुक्त काम करणारा कोणता आहे, या समाजाची सेवा प्रामाणिकपणे आज माझा शिक्षक ही योजना तरी लागू करावी आरोग्याची, ती सुद्धा शासन आज करायला तयार नाहीये। ना पगार द्यायची तयारी आहे, ना कुठली योजना द्यायची तयारी आहे। त्यात आमचं म्हणणं आणखी द्या, पण आम्हाला काय वंचित ठेवताय? आम्ही काय गुन्हा केला असा तुमचा? आणि जर तुम्हाला वाटत असेल आम्ही शासनाचं काम करत नाहीये, जर तुम्हाला वाटत असेल आम्ही राष्ट्राचं कार्य करत नाहीये, तर माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही शाळा बंद करून टाका, आम्हाला घरी पाठवा आणि कसे शाळा चालवायचे ते चालवा, तुम्ही आम्हाला दुसरं काम करायचं तरी कळेल। आज माझा शिक्षक अडकून पडला, मित्रांनो सांगायला खूप वाईट वाटतं, कोणी 20% वाढवले, कोणी 40% वाढवले, अरे कशामुळे काय शिक्षकांची काय चूक आहे याच्यामध्ये? आज विद्यार्थी घडवण्याचं काम या ठिकाणी प्रत्येक शिक्षक प्रामाणिकपणे करतोय, राष्ट्रहिताचं काम, राष्ट्रकार्य म्हणून ते काम माझ्या शिक्षकांनी हाताशी घेतलंय। आणि एवढं करून सुद्धा आज न महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रिकामा आहे आपल्याकडे बघायला, न कोणता उपमुख्यमंत्री रिकामा आहे, आणि टीव्ही लावले की यांचे थोबाडं, कारण हे काय करतात, विकासाच्या नावाखाली यांनी नुसते निधी वाटण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि निधी वाटून त्या कॉन्ट्रॅक्टरचं भलं करण्याचं काम चालू आहे। आम्हाला एवढंच म्हणायचं, मागणी केली